आज या दुर्गावर कदाचित राजे महाराजे नाहीत, पण या दगडांमध्ये त्यांचा इतिहास अजूनही जिवंत आहे। नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका भन्नाट दुर्गावर। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये साल्हेरच्या शेजारी आकाशाला भिडणारा एक बेलाग दुर्ग आजही दिमाखात उभा आहे। हा आहे दुर्ग सालोटा। हम वो योद्धा वो निडर हम। नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात डोलबारी पर्वतरांगांमध्ये सालोटा दुर्ग वसलेला आहे। समुद्र सपाटीपासून जवळपास 1295 मीटर उंचीवर असलेला हा दुर्ग आपल्या बेलाग कातळ कड्यांमुळे आजही दुर्गप्रेमींना आकर्षित करतो। घनदाट जंगलातून जाणारी ही वाट, आजूबाजूला सह्याद्रीची हिरवाई आणि या वाटेच्या शेवटी आहे एक ऐतिहासिक दुर्ग। युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे। बागलाण हा प्रदेश प्राचीन काळापासून सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा होता। या परिसरातून जाणाऱ्या महत्वाच्या घाट वाटा आणि व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक दुर्गांची उभारणी करण्यात आली। सालोटा दुर्गाचा स्वतंत्र इतिहास फारसा उपलब्ध नसला तरी साल्हेरच्या संरक्षण व्यवस्थेत या दुर्गाचं महत्व मोठं होतं। इसवी सन 1672 साल्हेरचं युद्ध, मराठे आणि मुघल यांच्यात झालेल्या या ऐतिहासिक संघर्षात मराठ्यांनी मोठा विजय मिळवला। या युद्धामध्ये संपूर्ण बागलाण परिसराचं सामरिक महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आणि साल्हेरच्या संरक्षणासाठी उभा असलेला सालोटा या दुर्गावस्थेतील एक महत्वाचा प्रहरी होता। पण आजचा सालोटा दुर्ग पाहायचा असेल तर त्याआधी त्याची चढाई अनुभवावी लागेल। सुरुवातीला वाट सोपी वाटते, पण जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं चढाई खडतड होत जाते। दुर्गाच्या माथ्याकडे जाताना दगडी दरवाजे आणि पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात आणि शेवटी जेव्हा आपण माथ्यावर पोहोचतो तेव्हा समोर उभा ठाकतो भव्य साल्हेर। पावसाळ्यात सालोटा दुर्गाची वाट अत्यंत निसरडी आणि अवजड होते। काही ठिकाणी चढाई ही खूप कठीण आणि धोकादायक आहे, त्यामुळे पावसाळ्यात हा ट्रेक शक्यतो टाळा। आणि जर करायचा असेल तर अनुभवी ट्रेकर्स आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा ट्रेक करा। असेच आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो नक्की करा व जोडून राहा माझ्यासोबत। तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।